नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2026च्या अनुषंगाने तयारी करताय आणि तयारी करण्यासाठी काही अडचण येत आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना सर्वांना सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण सर्व जाणू इच्छितो की 2026 ला पोलीस भरती होईल की नाही हा एक प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांचा। त्याच्याबद्दलचे ऑफिशियल अपडेट अजूनही कुठे आलेले नाही, परंतु मध्यंतरी बातम्या व्हायरल झाल्या होत्या की 16,500 प्लस पद जे तर ते महाराष्ट्र पोलीस भरतीचे या ठिकाणी रिक्त आहे आणि त्याची बातमी तुम्हाला लोकमत सारख्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा दिसून आलेली आहे। तर तुम्ही किंवा तुमचे मित्रमंडळ भाऊ बहीण या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करताय आणि त्यांना योग्य अशा मार्गदर्शनाची जर गरज आहे तर तुम्ही ज्या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघताय त्याच युट्यूब चॅनलची लिंक तुम्ही तुमच्या सर्व असणाऱ्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे, कारण या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला इत्यंभूत माहिती प्रोव्हाइड करून दिली जाईल। म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म भरल्यापासून निकाल लागेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती भेटेल। पोलीस भरतीमध्ये शारीरिक पात्रते संदर्भातले जे नियम असतात त्याच्यापासून तर लेखी पेपर कसा होतो, काठिण्य पातळी कशी असते इथपर्यंतच्या सर्व गोष्टी आणि इतर सर्व प्रकारचे फ्री कंटेंट तुम्हाला या ठिकाणी इग्नाइटच्या माध्यमातून प्रोव्हाइड करून दिला जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे, इग्नाइट पोलीस भरती नावाने डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, QR कोड सुद्धा आम्ही तुम्हाला देतो। तर या युट्यूब चॅनलला या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सबस्क्राइब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भात जे काही महत्त्वाचे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील आणि तुम्हाला विना अडथळा अभ्यास करायला या ठिकाणी मदत होईल। महत्त्वाचा मुद्दा असा की ज्याबद्दल मी आता बोललो तुमच्या सोबत की 16,500 प्लस रिक्त पद, तर ही बातमी आहे बघा मित्रांनो 30 जुलैची। 30 जुलै 2026 ला लोकमतला हे कात्रण आलं होतं। याच्यामध्ये आपण बघू शकतो की पोलीस अधीक्षकापासून पोलीस शिपाईपर्यंत रिक्त पदांचा या ठिकाणी संदर्भ दिलाय, मंजूर आणि कार्यरत पद आणि सोबत रिक्त पद। आणि या रिक्त पदांमध्ये आपण जर लास्टला बघितलं तर 16,516 एवढ्या जागा या ठिकाणी रिक्त सांगितल्या गेलेल्या आहे। आता पोलीस भरती होऊ शकते याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कुठे येते, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजून 26च्या संदर्भात कुठली ऍडव्हर्टाइजमेंट आली नाही, परंतु 2026च्या एंडिंगला आणि 27च्या स्टार्टिंगला या ठिकाणी कुंभमेळ्याचं नाशिकला आयोजन करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने जे आपल्याला आपण म्हणतो की पोलीस प्रशासनामध्ये असणारं मनुष्यबळ लागणार आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस भरती होऊ शकते। पण महत्त्वाचा मुद्दा असा ठरतो की ज्यावेळेस ऍड येईल त्यावेळेस आपण तयारीला लागावं हे योग्य राहणार नाही, कारण खूप कमी दिवसामध्ये आपला अभ्यास प्रॉपर होत नाही। पण आतापासूनच त्याची इत्यंभूत माहिती, त्याच्या सर्व प्रकारच्या टेक्निकल गोष्टी जर आपण समजून घेतल्या, ग्राउंड तर तुम्ही छान करतच आहात त्याच्याबद्दल वाद नाही, पण सोबत या ठिकाणी महत्त्वाचे असणारे अपडेट्स, नेमकी सरकारने काही GR जर पारित केला तर तो GR आणि त्यानंतर लेखी आणि ग्राउंड संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे। करायचं काय आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला या ठिकाणी क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आणि जर तेही प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल तर हा QR कोड दिलाय, याला स्कॅन करा, युट्यूबची लिंक दिसून येईल आणि त्याला ठिकाणी युट्यूबला तुम्ही जॉईन होऊन जा। हा व्हिडिओ तुम्ही पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे आणि या नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला या युट्यूब चॅनलला भेट द्यायची आहे। तर भेटूया मित्रांनो, धन्यवाद।